आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून जीआरचा धडाका। 2 दिवसात तब्बल 269 शासन निर्णय। महायुतीतलं जागा वाटप उद्यापर्यंत फायनल होईल। तिन्ही पक्षांना सन्मानजनक जागा मिळतील, अजित पवारांचा दावा। महाविकास आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात, मात्र अद्याप निर्णय झाला नाहीये। वर्षा गायकवाडांची ट्विटद्वारे माहिती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून कार्यकर्त्यांना सूचना। उलटसुलट प्रश्नांचा मारा केला जाईल, उत्तर देताना सावधगिरी बाळगा। घाईघाईने उत्तर देण्याच्या नादात नवा वाद किंवा वादंग निर्माण करू नका, भाजपकडून कार्यकर्त्यांना सूचना। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पनवेलमध्ये पोलिसांकडून सुरू करण्यात आलेल्या एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटरचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। आता कुणीही पुराव्यांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला तर त्याची माहिती मिळेल। नवीन संहितेनुसार तयार झालेलं देशातलं हे पहिलं आयुक्तालय आहे। इतर ठिकाणीही अशाच प्रकारे बदल करणार, फडणवीसांचं आश्वासन। तुम्ही कुठेही जा, तुम्ही भाजप सोबत गेलेत तर भास्कर जाधव तुमच्या सोबत राहणार नाही। शिवसेना फुटीनंतर आमदार भास्कर जाधव यांची उद्धव ठाकरेंसमोर स्पष्ट भूमिका। माझ्या 40 वर्षाच्या राजकारणात कधीच कोणाच्या लेकीबाळी आणि सुनांबाबत अश्लाघ्य भाषेत बोललेलो नाही। ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचं वक्तव्य। तर माझ्या भाषेत सभ्यता असते, जाधव यांचा निलेश राणेंना टोला। सीबीआय, ईडी आणि एसीबीला घाबरत नाही, आमदार भास्कर जाधव यांचं वक्तव्य। तर रातोरात बॅग भरून जायला मी तुमच्यासारखा आहे का, भास्कर जाधव यांचा आमदार योगेश कदम यांना टोला। शिवसेना चाकू सुऱ्यातनं वाढलेली आहे, आधी कट्यार कमरेला बाळगायला शिका, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा फडणवीसांना टोला। गडकरींचं तिकीट कापून नागपुरातनं लढावं हे मोदींच्या डोक्यात, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल। सांगली नवोदय विद्यालयात जेवणातनं झालेल्या विषबाधा प्रकारानंतर भाजप आमदार नितेश राणेंची सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला भेट। विद्यार्थ्यांसाठीच्या जेवणात इतकी हयगय कशी करू शकता, राणेंचा विद्यालयातल्या प्राचार्यांना सवाल। भास्कर जाधव आमच्याकडे आले तर 100% त्यांचं स्वागत करू, ते लढवय्या नेते आहेत, त्यांच्या येण्यानं शिवसेनेची ताकदच वाढेल, मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य। चंद्रकांत खैरे सत्तेत असताना औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करू शकले नाहीत। ठाकरेंनी मांडलेला प्रस्ताव आमच्या सरकारने मंजूर केला, त्यामुळे खैरेंनी टीका करण्यापेक्षा आमच्या सरकारचं अभिनंदन करावं, केसरकरांचा टोला। उद्धव ठाकरेंचे टोमणे बॉम्ब हे अस्त्र आता बोथट झालंय, मंत्री दीपक केसरकरांचा हल्लाबोल। तर पर्यावरण मंत्री असताना आदित्य ठाकरेंनी काहीही काम केलेलं नाही, केसरकर यांची टीका। ईडीची नोटीस आल्यावर भूमिका बदलली, आज दिल्लीला जाऊन मुजरा करावा लागतोय, रोहित पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल। 8 मार्चला बारामती अॅग्रोला प्रेस नोटद्वारे नोटीस मिळाली, मुळात ही प्रेस नोट चुकीची आहे, अशीच प्रेस जरंडेश्वरलाही लावण्यात आली होती। ही प्रेस नोट कॉपी पेस्ट केली आहे, रोहित पवारांचा आरोप। तर राजकीय सोडातनं कारवाई झाल्याचाही आरोप। रायगड लोकसभेवर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचाही दावा, आमदार भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावलेंना उमेदवारी देण्याची मागणी। विकास गोगावलेंचा भावी खासदार असा उल्लेख करत कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। दोन वेळा महाराष्ट्र केसरी विजेते चंद्रहार पाटील उद्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार। काहीच दिवसांपूर्वी चंद्रहार पाटलांनी घेतली होती उद्धव ठाकरेंची भेट। ठाकरे गटाला सांगली लोकसभेची जागा मिळाल्यास चंद्रहार पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्या अंधायुग पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न। मातोश्रीवर झालेल्या कार्यक्रमाला संजय राऊत यांचीही उपस्थिती। माझ्या राजकीय कारकिर्दीत मराठा समाजाचं मोठं योगदान, आरक्षण मिळवण्यापेक्षा त्याचा प्रत्यक्षात फायदा मिळणं गरजेचं, त्यामुळे खासदार म्हणून समाजासाठी जे करता येईल ते करणार, खासदार राहुल शेवाळेंचं वक्तव्य। काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्याकडून अमोल कीर्तीकरांच्या उमेदवारीवर आक्षेप, खिचडी घोटाळ्याचे आरोप असलेल्या उमेदवाराचा प्रचार करणार का, निरुपम यांचा सवाल। मी निवडणूक लढवणार, आता जागा वाटपाचा निर्णय होऊ द्या, जागा कोणाला जाते ते बघू, मग माझी भूमिका सांगेन, निरुपम यांचं वक्तव्य।
माझा कुठल्याही पक्षात जाण्याचा किंवा बंडखोरी करण्याचा प्लॅन नाही. मी फक्त माझ्या नेत्यांकडून हक्क मागतोय. संजय निरुपम यांचं स्पष्टीकरण. जोपर्यंत जागा वाटप होत नाही तोपर्यंत कोणालाही उमेदवारी जाहीर करू नये. निरुपम यांची प्रतिक्रिया. वडगाव शहरीमध्ये विधानसभा मतदारसंघातल्या विविध विकास कामांचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आम्ही काम करतोय. आता कोणी कोयते किंवा तलवारी घेऊन फिरताना दिसलं तर त्याला धडा शिकवणार. अजित पवारांचा इशारा. बारामती लोकसभा मतदारसंघातनं सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा. अजूनही जागा वाटप झालं नाहीये. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची माहिती. जागा वाटप होईल तेव्हा बैठकीला बोलवतील. पाटलांची प्रतिक्रिया. बारामतीमध्ये लागले सुनेत्रा पवारांचे बॅनर्स. बॅनरवर सुनेत्रा पवार यांचा भावी खासदार असा उल्लेख. बारामतीतून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित झाल्याच्या चर्चांना उधाण. कोल्हापुरातील 3 अपक्ष आमदारांचा महायुतीला पाठिंबा. मात्र निवडणुकीच्या चर्चेत सामावून न घेताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे बोलून दाखवली नाराजी. आमदारांच्या नाराजीबाबत वरिष्ठांशी बोलणार. धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया. पुणे आणि कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन. तर मुख्यमंत्री शिंदेंची कोल्हापुरात आणि फडणवीसांसह अजित पवारांची पुण्यामध्ये उपस्थिती. कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं उद्घाटन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोल्हापूर विमानतळाची पाहणी. पुण्यातल्या माळवाडीमधील पुणे महापालिका मल्टी स्पेशालिटी हिलिंग रुग्णालयाचं भूमिपूजन. अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर. उपमुख्यमंत्री फडणवीसांची ही उपस्थिती. रुग्णालयाच्या उद्घाटनावरनं आरोप प्रत्यारोप. आपल्या 4 नगरसेवकांनी रुग्णालयासाठी पाठपुरावा केला. सुळेंचा दावा. तर माझ्यामुळे आणि चंद्रकांत दादांमुळे नगरसेवक निवडून आले. बाकी कुणीही काही केलेलं नाही. अजित पवारांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर. पुणे महापालिकेच्या मोफत भूखंडावर उभ्या राहिलेल्या व्यावसायिक हॉस्पिटलवर सुप्रिया सुळेंची उघड टीका. फक्त 15% गरीब रुग्णावर सवलतीत उपचार होणार असल्याचा दावा. अजित पवारांना ट्रोल करण्यासाठी करोडो रुपयांचा खर्च. राष्ट्रवादी आमदार सुनील शेळकेंचा आरोप. ट्रोलिंगसाठी हजारो कोटी मिळत असतील तर सीबीआय चौकशी व्हावी. सुप्रिया सुळेंचा सुनील शेळकेंवर पलटवार. सुनील शेळकेंनी कोणालाही धमकावलेलं नाही. कार्यक्रमाला गर्दी जमली नाही म्हणून पळवाट म्हणून शेळकेंना टार्गेट. अजित पवारांकडून सुनील शेळके यांची पाठराखण. नाशिकच्या दिंडोरी लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे घ्यावी. मुंबईत आयोजित बैठकीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची अजित पवारांकडे मागणी. सध्या इथे भाजपच्या खासदार भारती पवार असून दिंडोरीचं तिकीट आपल्यालाच मिळणार असा भारती पवार यांना विश्वास. काँग्रेससोबत जागा वाटपावर बोलणी सुरू असताना त्यांच्याच नेत्यांवर टीका करणं अयोग्य. अनिल देशमुखांचा वंचितवर निशाणा. वसईच्या गिरीज इथल्या तलावाचं लोकार्पण सोहळ्याच्या पत्रिकेवर केवळ आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या माजी पदाधिकाऱ्यांची नावं. यावेळी महायुती आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते श्रेयवादावरून आक्रमक. मुंबईतलं वायू प्रदूषण घटलं. 14 ठिकाणांचा AQI 100च्या आत. मुंबई विमानतळ ते पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या विलेपार्ल्यातल्या पुलाचं उद्घाटन. उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान दुसरी वंदे भारत ट्रेन सुरू होणार. 12 मार्चला पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा. मुंबईतल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम कासव गतीने सुरू. आतापर्यंत केवळ 5% काम पूर्ण. 100% काँक्रिटीकरणासाठी 2 वर्ष लागणार. सरकारची उच्च न्यायालयात माहिती. उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचं उद्घाटन. ठाकरे गटाच्या नेत्यांनाही आमंत्रण. आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, सुनील शिंदे यांचं निमंत्रण पत्रिकेत नाव. मुंबईच्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड असं नाव निश्चित. उद्या होणार कोस्टल रोडचं उद्घाटन. आता कोस्टल रोडचं उद्घाटन होत असल्यानं मुंबईकरांची प्रतीक्षा संपली. ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदेंचं वक्तव्य. तर लोकसभेच्या निवडणुकीसाठी चाचपणी सुरू. पालघरमधल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचीही शिंदेंची माहिती.
12 मार्चला विविध रेल्वे प्रकल्पांचं आणि योजनांचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. सर्व योजनांचा खर्च 85,000 कोटी असणार. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांची माहिती. महाशिवरात्रीच्या दिवशी नागपूरच्या हिंगणा आणि कामठी तालुक्यातल्या भाविकांना विषबाधा. शिंगाड्याचं पीठ खाल्ल्यानं 100हून अधिक भाविकांना विषबाधा. अन्न आणि औषध प्रशासनाकडनं चौकशी सुरू. तिरुवनंतपुरममध्ये SFI विरोधात निदर्शनं करणाऱ्या केरळ छात्र संघाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. केरळ विश्वविद्यालयातल्या कला महोत्सवादरम्यान घडलेला प्रकार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 12 मार्चला तेलंगणा दौऱ्यावर. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकाऱ्यांना अमित शहा संबोधित करणार. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज होणारी बैठक आता उद्या होणार. महाराष्ट्रासह कर्नाटक, हरियाणा, ओडिशाच्या उमेदवारांसह लोकसभेतल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता. केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत इंडिया EFTA व्यापार आणि आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी आणि देवाणघेवाण. मुंबईतल्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 71वी मिस वर्ल्ड फायनल संपन्न. रिलायन्स फाउंडेशनच्या नीता अंबानी आणि ब्युटी विथ अ पर्पज ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड. लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर. बहरमपूरमधनं माजी क्रिकेटर युसुफ पठाण तर दुर्गापूरमधनं कीर्ती आझाद यांना उमेदवारी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.